काय विषय संदर्भात आपण इथं क्षेत्रीय कार्यालयामध्ये आले होते, काय सांगणार? नमस्कार, मी सारिका साठे. इथं रात्री आमच्या इथं डिपीवाले पोलीस आले होते. त्यांनी आम्हाला अचानक सांगितलं की तुमचे सगळे धंदे बंद करायचे आणि उद्यापासून लावायचेच नाही आहेत. त्यांचा काही संबंध. तुम्ही लायसन धारक आहात का? हो, लायसन धारक आहे. पूर्ण बिल केलेले आहेत. आमच्याकडे पावत्या वगैरे सगळं आहे आमच्याकडे. सदरची कारवाई ही कोणी लावलेली आहे याच्यातलं काय कल्पना तुम्हाला? तुम्ही आता अधिकाऱ्यांना भेटलेले आहे, अधिकारी काय म्हणले? अधिकाऱ्यांना पण माहिती नाही की कोणी कारवाई म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याला पण माहित नाही की ही कारवाई लावली कोणी, बरोबर? मग आता तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहे? आता आम्ही पोलीस चौकीला जाणार आहे, डीसीपी साहेबांकडे जाणार आहे भेटण्यासाठी. राहुल भाई, नमस्कार, मी पतारी व्यावसायिक विमाननगरमध्ये गेल्या 2 दिवसापासून जे अधिकृत व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती कमीत कमी 100 ते 150 पतारी व्यावसायिकावर खटले दाखल केलेले आहेत पोलिसांनी. अतिक्रमण विभागाला, क्षेत्रीय कार्य आयुक्तांना यांना काही कल्पना नाही आहे आणि व्यावसायिकांना पण काही कल्पना नाही आहे कारवाई कशासाठी केली जाते. तर ह्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर आता आम्ही विमानतळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक, त्याच्यानंतर DCP यांना भेट घेणार आहेत. बाबा, तुम्ही कारवाई आमच्यावर कशासाठी करताय, कारण काय? कसलीही कल्पना न देता अधिकृत व्यावसायिक असताना आम्ही वेळोवेळी सरकारला, PMCला कर भरतोय, आम्ही टॅक्स भरतोय त्या धंद्याचा, तरी पण तुम्ही कारवाई करताय आणि पोलिस उद्धटपणे आमच्याशी व्यावसायिक भीतीच्या वातावरणामध्ये आहे. पूर्ण व्यावसायिक पूर्ण विमाननगरमधील दहशतीमध्ये आहेत. पोलिसांच्या कसलंही उत्तर देत नाहीये की समाधानकारक आम्हाला पण वाटलं पाहिजे. डायरेक्ट येणार, डायरेक्ट गुन्हेगारासारखं आमच्याशी वागणार, घेऊन जाणार, खटले दाखल करणार, रात्रीपर्यंत पोरांना. कशासाठी अन्याय हा कशासाठी? आम्ही सहन करणार नाही याच्यापुढे. जर तुम्हाला व्यवसाय करून नाही दिलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमची भूमिका आक्रमक राहणार. त्याच्यानंतर आमचा पोट्या पाण्याचा विषय, जर पोटा पाण्याच्या विषयावर जर असं आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. काही स्थानिक नागरिकांनी या व्यवसाय विरोधात काही तक्रार वगैरे केलेली आहे का? केलेली आहे ना. काही केली असेल, काही अनधिकृत कृत्य घडले असतील, त्याचा ब्लेम आमच्यावर आणू नका ना. गुन्हेगार कुठं कृत्य करतात तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. तुम्ही व्यवसायावर लक्ष घालून काय साध्य करणार आहे? गरिबांचे धंदे तुम्ही मारून तुम्ही साध्य काय करणार आहे? ह्याच्यामुळे काय गुन्हेगारी थांबणार आहे का? पूर्ण महाराष्ट्रात